नमस्कार. माझं नाव उदय भोडे आहे आणि मी इथे इंदोरला जैविक सेतूला आहे यावेळी. मी एक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे आणि मी ज्या कंपनीमध्ये काम करतो, ती कंपनी एक सायंटिक इको फाउंडेशन म्हणून एक CSR डिव्हिजन रन करते. त्याच्यामध्ये आम्ही जैविक फार्मर्सला आणि नॅचरल फार्मर्सला जागा देतो. तर आमची आमची कंपनी चूंकि रिन्युएबल एनर्जीमध्ये काम करते, तर आमचा एक हेतू होता की आम्ही पॉल्युशन फ्री प्रोड्यूस करू. आमचे प्रोडक्ट्स पण आम्ही पॉलिथिन वापरत नाही किंवा आम्ही पॉल्युशन ई-वेस्टसाठी पण आम्ही खूप जागरूक आहे आणि लोकांना पण करतो. तर आता हे सर्व आमच्या माइंडसेटमध्ये चालत होतं. तर मी 14 वर्षापूर्वी हे प्लेस चालू केलं. त्याच्यामध्ये आम्ही हे पहिले विचार केला, की आता आम्ही जे लोकं नॅचरल फार्मिंग करतात, ऑर्गॅनिक फार्मिंग करतात, त्यांना एक प्लेस द्यायला पाहिजे. कारण की ते जेव्हा ते फार्मर्स लोकल मार्केटमध्ये सेल करायला जातात, तर तेव्हा ते रिस्पेक्ट आणि व्हॅल्यू मिळत नाही त्यांना. तर त्याच्यासाठी आम्ही एक प्लेस ओपन करायला. इथे फार्मर्स येतात, ते त्यांचे प्रोडक्ट सेल करतात. आमचा हे असतो जैविक सेतूचा एक हेतू असतो, की आम्ही त्यांची मॉनिटरिंग करतो. त्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या मातीचे सॅम्पल घेतो आणि ऑर्गॅनिक कार्बन मेजर करतो. तर ऑर्गॅनिक कार्बन कधी जास्त आहे, तर डेफिनेटली दे आर डुईंग ऑर्गॅनिक फार्मिंग. बट हाऊ टू क्रॉस चेक इट? सो फॉर दॅट आम्ही अजून एक काम करतो, की आम्ही ना त्यांना सर्टिफिकेशनसाठी प्रमोट करतो. ते सर्टिफिकेशन भेटला, की आम्ही त्यांना आमच्याशी रजिस्टर करतो आणि जेव्हा ते आमच्याशी रजिस्टर होऊन जातात, तर आमची टीम त्यांच्या शेतात जाते, सॅम्पल कलेक्ट करते, लॅबोरेटरी टेस्ट लावते आणि जेव्हा ते सॅटिस्फॅक्शन दिसलं, तर आम्ही त्यांना रजिस्टर करतो. मग ते येऊन इथे त्यांचे प्रोडक्ट सेल करू शकतात. तर हे प्रत्येक रविवारी इंदोरला एक हाट लागतो. त्याला फार्मर्स मार्केट पण म्हणतात, जैविक सेतू मार्केट पण म्हणतात. तिथे फक्त नॅचरल आणि ऑर्गॅनिक फार्मर्स येतात आणि ते त्यांचे प्रोडक्ट सेल करतात. पण खूप सारे एलिमेंट्स ठेवले. एक तर फार्मर्स मार्केट, इथे फार्मर्स येतात आणि त्यांचे प्रोडक्ट सेल करतात. दुसरा इथे आम्ही फूड स्टॉल्स पण लावतो. तर ते जितके पण फार्मर्सचा फूड प्रोड्यूस असतो, म्हणजे ऑइल, बेसन, चावल, आटा, व्हॉटेवर. सो ते आम्ही सर्व घेतो आणि त्याच्याशी प्रोडक्ट्स बनवतो. तर ब्रेकफास्ट बनवतो. तर ही जागा आता ब्रेकफास्टसाठी पण मशहूर झाली आहे. इथे म्हणजे लोकं ऑर्गॅनिक ब्रेकफास्टसाठी येतात. तर सेकंड एलिमेंट इज दॅट. थर्ड एलिमेंट इज दिस म्युझिक कॉर्नर. सो म्हणजे इथे पण लोकं येतात आणि ते गातात. म्हणजे खूप सारे डॉक्टर्स येतात इथे बी. इथे तुम्ही कधी याल, तर तुम्ही एक्सपिरियन्स कराल, की डॉक्टर्स येतात आणि भाजी गेल्यानंतर त्यांना इच्छा होते, की मला गाणं गायचं आहे. तर ते इथे येऊन म्युझिक पण एंटरटेन करतात म्हणजे. तर खूप सारे एलिमेंट याच्याविषयी अतिरिक्त आम्ही यांचे जे कस्टमर्स येतात त्यांच्या मुलांना पण एन्करेज करतो, की आमच्या फार्म्समध्ये जा, शेतात जा आणि चाला तिथे आणि बघा, की एक ऑर्गॅनिक मिट्टीवर कधी चालू आणि नॉर्मल केमिकलवाली मिट्टीवर पण चालतात, तर काय डिफरन्स असतो. तर हे सर्व आम्ही इथून कोशिश करतात, की हे ट्रेनिंग देऊ शकू आणि ते कल्चर डेव्हलप करू शकतो.